नमो बुद्धाय. निरोप. कायमचा निरोप. शाक्य संघाच्या सभेमध्ये जे काय घडले ते शुद्धोधन घरी पोहोचण्याच्या आधीच त्याच्या घरी पोहोचलं होतं. त्यामुळं गौतमी आणि सिद्धार्थ राजा फारच दुःखी होते आणि निराश होऊन बसले होते. गौतम बुद्ध जेव्हा घरी गेले तेव्हा त्यांना म्हणाले की शाक्याच्या सभेमध्ये जे काय घडले युद्धाबद्दल ते आम्हाला सगळं ठाऊक आहे, पण तू ह्या थरापर्यंत पोहोचशील हे आम्हाला माहित नव्हतं. त्यावर गौतम म्हणतात, मलाही माहित नव्हतं की गोष्टी ह्या थरापर्यंत जातील. मला असं वाटलं की मी माझ्या युक्तीने शांततेचा मार्ग लोकांपर्यंत पोहोचू शकेल हे मला वाटत होतं, पण जे संघाचे अधिकारी होते त्यांनी लोकांवर अशा प्रकारे छाप टाकली होती की लोकांना शांततेचा मार्ग त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. त्यावर गौतमी म्हणाल्या, तू हे कसं करू शकतोस? आम्हाला अशा परिस्थितीत कसं सोडून जाऊ शकतोस? त्यावर गौतम बुद्ध म्हणतात, जर मी त्याला विरोध केला आणि त्याची शिक्षा जर त्यांनी तुमची संपत्ती जप्त केली असती तर ह्याचे परिणाम काय झाले असते? त्यावर सिद्धार्थ उच्चारतात, तुझ्याशिवाय ह्या संपत्तीचे ह्या जमिनीचे आम्ही काय करणार? त्यावर गौतमी होकार देऊन सिद्धार्थाच्या म्हणण्याला होकार देऊन म्हणतात, हो बरोबर आहे, तुझ्याशिवाय ह्या जमिनीला आम्ही काय उपयोग? तर आपण असं करू, आपण सगळं शाक्य होऊ, आपण इथून कोलियांकडे जाऊ किंवा कोशालिधिपतींकडे जाऊ आणि तिथे परिवर्ज्य करून एकत्र राहू. त्यावर गौतम बुद्ध म्हणतात की माझ्या परिवर्ज्य करण्याचा किंवा देश त्यागण्याचा काय उपयोग? तसंही मी संघाला वचन दिलेलं आहे की कोशालिधिपतींना ह्यातलं काहीही कळणार नाही. माझ्या कृतीतून किंवा माझ्या वागण्यातून कोशालिधिपतींपर्यंत अशी कोणतीही गोष्ट जाणार नाही, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत येऊ शकणार नाही. त्यावर गौतमी नाराज झाल्या. ते गौतमीला आवडले नाही आणि सिद्धार्थ गौतम त्यावर म्हणतात की माझा पुत्र राहुल हा लहान आहे, त्याला सोडून तू माझ्या बरोबर येऊ शकशील का? ही गोष्ट घरच्यांना आवडलेली नसते, तरीही गौतमाला जाणे भागच होते. नंतर गौतम बुद्ध आपल्या यशोधरेकडे गेल्या आणि यशोधरे पुढे जाऊन शांत उभा राहिल्या. यशोधराही शांत होती. शेवटी यशोधरेने शांतता भंग केली आणि म्हणाल्या, शाक्याच्या संघाच्या सभेमध्ये जे काही घडलं आहे ते मला ठाऊक आहे. त्यावर गौतम बुद्ध म्हणतात, मग तुला काय वाटते? मी परिवर्ज्य घेतला हा निर्णय तुला मान्य आहे का? त्यावर गौतमी म्हणतात, युद्ध करण्याच्या बाजूने तुमच्या जागी जर मी असते तर मीही युद्ध करण्याच्या बाजूने उभे राहिलेच नसते. तुम्ही जे काही निर्णय घेतला आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही आपल्या आई वडिलांची, आपल्या मुलाची काही काळजी करू नका. माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी ह्या सगळ्यांची काळजी घेईल. म्हणून असं बोलले आणि गौतम बुद्ध तेवढ्यात त्यांना म्हणतात की राहुलाला घेऊन ये. त्यांनी पित्याच्या दृष्टीने त्याच्याकडे बघितले आणि कायमचा गृहत्याग केला.